आता आपल्या ताईंची हळद नेमकी लग्नाच्या दिवशी होती, त्यामुळे सकाळ सकाळी हळद लावण्याचा कार्यक्रम उरकला आणि त्यानंतर मग सगळ्या पोरांनी ठरवलं का आधी पोटोबा मग विठोबा. मग सगळे भावंड एका लाईनीमध्ये जेवायला बसले. त्यानंतर मग आपले सगळे भावंड आणि चुलते इकडे गेटवरती पाहुण्यांच्या आगमनासाठी तत्पर होते, टोप्या आणि अक्षदा घेऊन. पाहुणे आले का पहिला रामराम घालायचा, टोपी टाकायची, अक्षदा द्यायची आणि चलो लग्नाला. येणारे जाणारे सर्व पाहुण्यांचं स्वागत चालूच होतं. तेवढ्यात आपले हिवरे बाजारचे आदर्श सरपंच म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे सर पोपटराव पवार यांचं पण आगमन झालं. पाहुण्यांच्या स्वागतासोबतच त्यांची जेवणाची पण सोय करायला लागती. मग पहिले प्रवीण भाऊ त्याला जेवण्यासाठी बसून आलो. त्यानंतर मग नवरदेवाची मिरवणूक मिरवत वाजत गाजत गेटवरती आली. त्यानंतर मग गेटवरती नवरदेव नवरीचा ओवाळणीचा कार्यक्रम वगैरे उरकला आणि मी वरती स्टेजवरती येऊन पाहतोय तर अख्खा लॉन्स एकदम गच्च भरलेला होता माणसांनी. ये भारी भाऊ, नवरदेव नवरीच्या मागे नको कलावर का नको कलावर या. डायरेक्ट एकदा त्या जुल्यासारख्या गाडीमध्ये बसलं गेटवरून का डायरेक्ट स्टेजवरती येऊन उतरणार. मग स्टेजवरती प्रमुख पाहुण्याच्या आगमन आणि त्यांच्या भाषणाचा कार्यक्रम चालू होता. म्हटलं चला आपल्या मित्र परिवाराला भेटून येऊ. इकडे आपल्या माताश्री आणि सगळ्या चुलत्या उभ्या होत्या. बघता मागताच लगेच मग शुभ मुहूर्ताचा टायमिंग झाला आणि त्यानंतर मग लग्नाला सुरुवात झाली. बरं एवढे सगळ्या शूट वरून तुम्हाला काय वाटतंय, कॅमेरामॅनने जास्त व्हिडिओ फोटो काढले असतील का? मी बरं ते जाऊ द्या, जे कोणी लग्नाला नसेल आलं त्यांनी इथेच नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊन टाका बरं. आता हळदीचा कार्यक्रम पण उरकलाय आणि लग्न पण उरकलंय. आता मेन कार्यक्रम राहिला तो म्हणजे फोटोशूटचा. त्यासाठी प्रवीण भाऊनी आणली होती डायरेक्ट ड्यूक आणि घरी जायच्या वेळेस बसमध्ये गाणे लावून केला एवढा धिंगाणा का तो सगळा जर बघायचा असेल तर लवकरच फॉलो करून घ्या.